आता बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत की गागलगुई रोपांना कट करते किंवा खालून खायला सुरुवात करते. तर आपल्या भागातल्या शेतीत असा प्रकार आजपर्यंत आढळलेला नाही की गागलगुई आहे किंवा ती रोपांना कट करते किंवा त्याच्यामुळं रोप कोलमडून खाली पडतं आहे. तर गेल्या वर्षी आपण टोमॅटो लावला होता. तर त्यावेळेस आपल्याला असा प्रकार आढळून आला होता की रोप कांडका पडणे किंवा तो मधून पिचकून खाली पडणे. त्यावेळेस आपल्या निदर्शनास आल्यानंतर ना आपण त्याच्यावरती थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर आमच्या निदर्शनास असं आलं की रात्रीच्या वेळी टोळ पक्षी म्हणून आहे, तो टोळ पक्षी रात्रीच्या वेळी येतो आणि रोपांना त्यामधल्या दांड्याला चावा घ्यायचा प्रयत्न करतो आणि एकतर त्याच्या चोचीतून एकतर त्या रोपाचा कांडका पडतो, नाहीतर रोपमधून पिचकतं आणि बरोबर तो कोलमडून पडतं. तर त्याच्यावरती एक्ट्रा म्हणून एक औषध मिळतं, एक्ट्रा. आणि त्या एक्ट्राचा स्प्रे घेतला आम्ही. तर तो एक्ट्राचा स्प्रे घेतल्यानंतर ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून झाड तसं रोप तसं होणं बंद झालं. आता काहींच्या ठिकाणी गागलगुईचा प्रकार आढळून आला. आता आमच्या इकडे तो टोळ पक्षाचा प्रकार आढळून आला. तर प्रत्येकजण शेती करतो आणि प्रत्येक शेतकरी हे आपलं शेतीतून आलेला अनुभव हा व्यक्त करत असतो. तर कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि कोणाकोणाला असा परिणाम आढळून आलेला आहे. आणि अशाच पुढील माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका. धन्यवाद.